परभणीच्या बोरी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा शिवप्रेमी नागरिकांनी पुतळा बसवला आणि त्यानंतर जो काही वाद उफाळला त्यामध्ये 46 तरुणांवर वेगवेगळ्या 13 कलमान्वये म्हणजे गुन्हे जे आहेत ते बोरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत। त्याच्या निषेधार्थ आज शिवप्रेमी नागरिकांनी बोरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलेला आहे। तिथे ठिय्या आंदोलन दिला आणि विशेषतः संपूर्ण बोरी गाव जे आहे ते कडेकोट बंद आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शिवप्रेमी नागरिक आहेत जे आता त्यांनी निवेदन दिलं पोलिसांना। काय नेमकी मागणी होती आणि नेमका काय सगळा प्रकार घडला होता? छत्रपती संभाजीराजांचा या ठिकाणी पुतळा शांततेमध्ये बसवण्यात आला होता, परंतु पोलीस प्रशासनाने या ठिकाणी विनाकारण दोषातून खोटे गुन्हे दाखल केले, यात मयतावर गुन्हे दाखल केले आणि या ठिकाणी एक दिलावर नावाचे बीट जमादार आहेत, ते दारूच्या नशेमध्ये तूर असताना त्यांनी छत्रपती संभाजीराजांचा पुतळा फेकून द्यायचा प्रयत्न केला। आम्ही तो आपल्याकडे व्हिडिओ सुद्धा देत होतो आणि त्यानंतर पुतळा फेकून देऊन त्याला लाथ मारली आणि महिलावर या ठिकाणी त्यांनी अश्लील भाषा वापरून लाठीचार्ज केली। फक्त एकाच व्यक्तीने एवढा धिंगाणा केला आणि त्याच्या अनुषंगाने मग त्या ठिकाणी जे नागरिक होते, गावातील ज्येष्ठ महिला होत्या, महिलावर सुद्धा गुन्हे दाखल केले। काही व्यापारी बांधव त्या ठिकाणी काय झालं म्हणून प्रकरण बघण्यासाठी आलो, त्यांच्यावर सुद्धा खोटे गुन्हे दाखल केले। आणि यात एक एवढं विचित्र आहे की एफ आय आर मध्ये की 10 वर्षाखाली मयत असलेल्या व्यक्तीवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या 46 मध्ये 46 मध्ये मयत माणूस आहे। माझ्याकडे तुम्हाला पुरावा देऊ शकतो, मृत्यू प्रमाणपत्र। काय नाव त्यांचं? कृष्णा माटे म्हणून आहेत, की जवळपास 10 वर्षाखाली 2015 ला मयत झालेले आहेत। त्यांचं या ठिकाणी एफ आय आर मध्ये नाव आहे। काय आता निवेदन काय दिलं तुम्ही, काय मागण्या केल्या? आम्ही यात मागणी केली की जे खोटे गुन्हे दाखल केले त्यांची तुम्ही वापस घेण्यात यावेत आणि दारूच्या नशेमध्ये तूर असलेला छत्रपती संभाजीराजांची बदनामी करणारा पोलीस कॉन्स्टेबल, बीट जमादार आणि महिलेशी अश्लील वर्तणूक करणारा बीट जमादार यांच्यावर तुम्ही निलंबनाची कारवाई करून बडतर्फ करून गुन्हा दाखल करा आणि हा जी खोटा एफ आर आहे तो रद्द करण्यात यावा, एवढी आम्ही आज मागणी केलेली आहे। तर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका काय असणार आहे? मागण्या जर पूर्ण झाल्या तर आम्ही काय जो आंदोलन वगैरे आमचं जे नाही झालं तर काय? नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन करू। आज बोरी बाजारपेठ बंद आहे, आज झरी बाजारपेठ बंद आहे, उद्या जिंतूर बाजारपेठ बंद राहणार, परवाच्या दिवशी परभणी बाजारपेठ बंद राहणार। तीव्र अशा प्रकारचं आम्ही आंदोलन करून जर आमचे गुन्हे खोटे जर गुन्हे मागे नाही घेतले तर। पोलीस म्हणतात की विनापरवानगी महाराजांचा पुतळा बसवला गेलाय, यावर काय? अहो, आमच्यापाशी ग्रामपंचायतचं ना हरकत प्रमाणपत्र आहे। विशेष म्हणजे एकाही व्यक्तीनं इथं तक्रार केलेली नाहीये, काय एकाही व्यक्तीनं इथं तक्रार केलेली नाहीये आणि पोलिसांनी काही कारणास्तव तिथं येऊन त्यांनी तसा धिंगाणा घातला आणि पुतळ्यात चढून त्यांनी असा पुतळा वाढायचा सुद्धा प्रयत्न केलाय। एका तरी व्यक्तीची तक्रार दाखवा ना आम्हाला, तर आम्ही मान्य करू। या व्यतिरिक्त इतर कोणाकडे तक्रारी वगैरे करणार आहात का, काय सांगा? आमच्याकडे ते मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा आहे, जे 15 वर्षाखाली मयत झालते ते आज मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा आहे आमच्याकडे। कॉपी हे जर मेलेल्या माणसावर जर गुन्हा दाखल करीत असताल तर सर्वसामान्याचं काय? हा माणूस चढून 15 वर्ष झाले, म्हणजे चुकीचे गुन्हे दाखल झाले, खोटे गुन्हे दाखल झाले असं म्हणतात? 100% खोटा गुन्हा दाखल आहे सर। आता माणूस मयत होऊन 15 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 10-15 वर्ष गुन्हा दाखल केला, गंभीर गुन्हे गेले, पुन्हा 307 सारखे गुन्हे दाखल करायसारखे काही झालंच नाही ना इथं। काय पोलिसांनी काय म्हटलं आता? पोलिसांनी योग्य ती कारवाई करू म्हणाले, पण हे योग्य आम्हाला खोटं आश्वासन वाटेल। शिवप्रेमी नागरिकांनी जो आहे तो चुकीच्या पद्धतीचे गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे मागे घ्यावे अशी पद्धतीची मागणी केली आणि जो पोलीस जमादार आहेत दिलावार म्हणून त्यांना अटक करा आणि त्यांना निलंबित करा अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा इथे लगावल्या आहेत। एकूणच पोलिसांना पोलीस यामध्ये चोख तपास करून जे आहे ते कारवाई करू असं आश्वासन दिले। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, बोरी, परभणी। कशासाठी आला होता पोलीस ठाण्यात? आम्ही आमच्या मुलाला म्हणून आलेलं आहे आणि असं नाही व्हायला पाहिजे। ते निर्णय आता काय द्यायचं ते देतील म्हणून सगळ्या महिला मंडळ, पुरुष, सगळे मुलं सगळे आम्ही आलेले तिथे। आमच्या 42 मुलांना सर अटक केलेली आहे, 46 मुलांना विनाकारण। त्या दिलावर सरांनी वरी जाऊन पुतळा हलविल्याच्या नंतर ते त्यांचंच पडले, फुल अवस्थेत दारू पिलेल्या अवस्थेत होते सर आणि त्यांनीच लेकरावर गुन्हे खोटे दाखल केले। तर हे आमच्या लेकराला जर बाहेर काढलं तर बरं आहे सर, नाही तर आम्ही याच्याहून बी मोठं आंदोलन करण्याच्या दादामध्ये आहेत। परभणी हे चक बंद होणार, मुलाला आता तुम्ही त्याने न्याय दिला। मयत लोकांची नावं टाकले सर, मयत लोकांची मसनवाड्यातून जाऊन आणणार आहेत काही उचलून त्यांना। त्या दिवशी कार्यक्रम म्हातारी बाई बाजू 80 वर्षाची 85 वर्षाची म्हातारी आहे, तिचं सुद्धा नाव टाकले सर। ती आहे त्या दंग्याच्या याच्यामध्ये, पुतळा बसण्याच्या अवस्थेमध्ये। यांचा शासनाचा काही एक अधिकार नाहीये आमच्या राजांची स्थापना व्हायली तर सर यांना कानून कायद्याने आमचं गाव जिल्ह्यात आमच्या माय बंधून सगळ्यांनी सहकार्य करावं हीच विनंती आहे सर आमची।
खोटे गुन्हे मागे घ्या आमच्या लेकरांना. आज बिना अन्न पाण्याचं हिंडावं लागायले. या शासनावर आम्ही लय कठोर कारवाई करण्याच्या याच्यात आम्ही जर हे जर शासनाने तर आम्ही लय मोठ्या आंदोलनात मोठं करणार मोठे करणार आहेत. आम्ही माघार घेणार नाहीत सर. येणार नाही माघारी. काय मागणी होती आणि काय कारवाई होणार आहे? बोरी गावातील नागरिक आले होते. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा बसवलाय आणि त्या दिवशी ज्या घटना घडल्या त्या संदर्भात त्यांनी आज एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनावर आम्ही त्यांना सांगितलं आहे की जी सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याच्यात काही मयत लोकांवर गुन्हे दाखल झाला असं त्यांचा आरोप आहे. त्याच्यामध्ये काय हा त्यांचा आरोप आहे की काही मयत लोकांचं नाव FIR मध्ये आहे म्हणून. त्या बाबीची आम्ही सत्यता पडताळू. जर खरं तसं काय आढळलं तर ते बाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.